माझ्या पाठी बोलायचं आहे. सर्वांनी यासना घ्यायचा आहे. त्यानंतर बंदी शिकते यासना. ओकास वंदन्ते गारतयेन गतं सब अपराध कमतु मे वन्दे द्वितीयम्पि ओकास वन्दामि वन्दे गारतयेन गतं सब अपराध कमतु मे वन्दे तृतीयम्पि ओकास वन्दामि वन्दे गारतयेन गतं सब अपराध कमतु मे वन्दे ओकास अहं वन्दे त्रिशरणेन सति पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयम्पि ओकास अहं वन्दे त्रिशरणेन सति पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देतमे भन्ते तृतीयम्पि ओकास अहं वन्दे त्रिशरणेन सति पंचशील धम्मं याचामि अनुग्रह कृत्वा शीलं देतमे भन्ते. द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि. शरणागमनं सम्पूर्णो वन्दे अनादिपाता वेरमणि शिखापदं समादयामि. अनादिपाता वेरमणि शिखापदं समादयामि. अतिज्ञादाना वेरमणि शिखापदं समादयामि. अतिज्ञादाना
कामे सुमिचाधारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावाधा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि शरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं शीलं गत्वा अपमादेन सम्पादेतप वन्दे साधु 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 आईला फुलं द्या आईला फुलं घ्या बस ठीक आहे बिंदू घेऊ ते बसून राहा बसून राहा पण तेवढे बसून राहा मामा पूजा बसून राहायचं एवढे नाते पूजा वर्णगंधा कुसुमोपेतं एकं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन प्रियेण मेतेन लभामि मोक्षं कोपं विनायति यदायतं मे कायो तथायाति विनाशभावं घनसारत्वदीपेन दीपेन नमदंसिना विलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्माच संघ सुगततनुभव धातु धातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागलोके चतुर्थे समे बुद्धसबिम्बे सकलदशदिशे केशलोमानि धातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलतनुजा बोधिचैत्य नमामि वन्दामि चैत्य सप्तसप्पठानेषु पठित शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलविद्यां विप्रयान देवरूपं सुजीव निर्मलचक्षु गभीरकोश गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निर्भयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधुवर्यानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पंकजानरवरा रत्नस्वजन उद्धारा भगवंत अमुचाकरा भक्तकाजा सौदार संगरी शस्त्रदलिताकरी आपला हरिगुरी रौद्ररूपा मुक्तिपथकोनता जीर्णस्मृती जाळिता उदारिला अगतिका मार्गसाजा राष्ट्रघटना तुती शोभते भारती महामानव बोलती सात
पचोपनाशे बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरम् एकेन सत्यवचेन भूतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपस्सो वरुत्तमम् बुद्धो यो परिसो दोषो बुद्धो भवतु तन्मम यत्किञ्चिरतनं लोके विद्यते विविधापुतो रतनं बुद्धसमन्नति तस्मासोति भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिकुले मारं ससेना महती विद्यत्वा सम्बोधिमागत्य अनन्तयानो लोकोत्तरं परमाणि बुद्धं साक्षातो भगवता धम्मो संस्थितिको अकालिको यैपस्सिको उपनायिको पश्चरं वेदितव्यो रुयेति धम्मं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष धम्मा अतीता च एष धम्मा अनागता पशो वन्नासे धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मच्चाद्विधवरम् धम्मेयो हरिसो दोषो धम्मो भवतु तन्मम यत्किञ्चिरतनं लोके विद्यते विविधापुतो रतनं धम्मसमन्नति तस्मासोति भवन्तु मे अट्टलिगतो हरियमतो जनानां मोक्षमेवसा उज्जितो मको धम्मो अयो सन्तिकरो पनीतो नियानिकोदं परमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावक संघो मुजिपटिपन्नो भगवतो सावक संघो जयपटिपन्नो भगवतो सावक संघो सानिचिपटिपन्नो भगवतो सावक संघो यातिन्दं चत्तारि पुरिसैतानि अट्टपुरिसमुग्गरा यस्य भगवतो सावक संघो आवन्नियो पावन्नियो दक्कन्नियो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यमेतं लोकसाति संघं यावज्जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एष संघा अतीता च एष संघा अनागता पचो वन्नासे संघा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं गयं संघो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघच्चातिविरोधमम् सङ्गेयो हरिसो दोषो संघो कमतु तन्मम यत्किञ्चिरतनं लोके विद्यते विविधापुतो रतनं संघसमन्नति तस्मासोति भवन्तु मे संघो विशुद्धो वरदक्षिणीयो सन्निधियो सप्पमलपरिणो गुणैः समीति बन्धो अनासवोतं प्रणमामि संघम् इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या संघं पूजयामि अदाइमाय पटिपत्त्या जाति जरा मरणं परिमोच्यसामि इमेना पुर्यं धम्मेन मामे बालसमागमो सन्तो समागमो होतु यावन्निपानपत्त्या देवो वसन्तो कालेन सस्य सम्पत्तिहेतु च पितो भवतु लोकस्य राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कथाय सुहृद
चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको वन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरं तिष्ठन्तु सद्धम्मो लोको वन्तु सुखी सदा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स अर्घ्यमथ कुशलेन एतं सन्तं पदम् अविचमे च साको ओजो च सोजो च सोच च समृद्धो अनतिमानि सन्तो सको च सुभरो च अपकिचो च सल्लौगवति सन्तिन्द्रियो च निपको च अपगभो कुलेषु अनुनिगिद्धो नत्सं बुद्धं समाचार किञ्चित् येन विमुः परे उपवदय्यो सुखिनो वा केमिना भवन्तु सबे सत्या भवन्तु सुखी तथा न परो परो निपुम्यत नातिमयत कथचिन किञ्चित् व्यारोसना पटिगच्छय्य नातिमयच्च दुःखमिच्छय्य कर्ण्यमथ कुशलेन एतं सन्तं पदम् अविचमे च साको ओजो च सोजो च सोच च समृद्धो नतिमानि सन्तो सको च सुभरो च अपकिच्चो च सल्लौगवति सन्तिन्द्रियो च निपको च अपगम्भो कुलेषु अनिगिद्धो एङ्गिञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पुतुरतनं बुद्धसमं नत्ति तस्मासोत्ति भवन्तु ते नत्सं बुद्धं समाचारि किञ्चिदेन विमुः परे उपवतयो सुखिनो वा केमिना भवन्तु सपे सत्या भवन्तु सुखी तथा यं किञ्चिपानबुद्धत्ति तस्सा वा तावरा वा अनवशेषा दीहा वा ये महन्ता वा मध्यमरक्षकानुकतुल्ला दिट्ठा वा ये वये दिट्ठा एतदुरे वसन्ति अमीदुरे भूता वा सम्भवेशी वा सपे सत्या भवन्तु सुखी तथा न परो परो निकोमेद्धो नातिमयत्त कथचिन किञ्चित् व्यारोसना पटिगच्छय्य नातिमयच्च दुःखमिच्छय्य माता यथा नीयं पुत्रं आयुषा एकपुत्रं मनुरगे एवं हि सर्वभूतेषु मानसं भावय प्रेमानम् मे तत्स सबलोकस्मि मानसं भावय प्रेमानम् बुद्धं अथो च क्रिया च दिट्ठं सरे निषिन्नो आस्यानो आयावतस्स विगतमेदु एतं सन्ध्यदित्थाय ब्रह्ममेतं विहारमिन्दमाहो दिट्ठत्सानुपगम्पासिलवादेशनेन सम्पन्नो कामेषु विनयनिकेतन हि जातु तपचर्य पुनरेति Ya, udah oke lah. Jaga deh. Bagi deh dalamnya. Jaga deh. Bagi deh. Bagi deh. Ya. Deh dah apa pun. Kuci dah. Kuci. Ya itu. या पुढे जातो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स विपत्ति
विपत्ति पटी विहाय यशना क्या पटी विहाय सर्व संपत्ति सिद्धिया सर्व रोगा विनाशाय भवे निपान सायक सर्व दुःखा विनाशाय भवे निपान संतिके वन्दे अनुग्रहं कृत्वा परित्रं कृतं मङ्गलं सुधियम्पि विपत्ति पटिविहाय सर्व सम्पत्ति सिद्धिया सर्व रोगा विनाशाय भवेदिकायुदायकं सर्व दुःखा विनाशाय भवे निपान संतिके वन्दे अनुग्रहं कृत्वा परित्रं कृतं मङ्गलं सत्यम्पि विपत्ति पटिविहाय सर्व सम्पत्ति सिद्धिया सर्व रोगा विनाशाय भवेदिकायुदायकं सर्व दुःखा विनाशाय भवे निपान संचिके वन्दे अनुग्रहं कृत्वा परित्रं कृतं मङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमोक्तं धम्मश्रवणकालो अयं वदन्तः धम्मश्रवणकालो अयं वदन्तः धम्मश्रवणकालो अयं वदन्तः हे सन्ता सन्तचित्ता शरणं शरणं एकं लोकं तरेयं उमा उमा तदेवा गुणगणगणा यावता सर्वकालं एते अरिन्दो देवावरं कनकराजे वेणुराजे वसन्तो सन्तो सन्तो सहन्तो मुनिवर्वचनं सोतो सुमाक सर्वेषु चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सगमोक्तं धम्मश्रवणकालो अयं वदन्तः सर्वेषु चक्रवालेषु कथं गुह्यं सर्वसम्पत्तिसाधकं सवेत्रम् अनुमोदित्वा समगाशासनरता पमादरिता भवन्तु आर्हासो विशेषतो शासनलोकोचारितो भवतु सम्पदा शासनमे च लोकोचा देवारकान्तो सम्पदा सदेशिवन्तो सर्वे परिवार्यन्तु अनिवासमनावन्तो सर्वे यातिभिः राजसो वा चोरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अगणितो वा उदगतो वा पिशाचतो वा कानुकतो वा करकटतो वा नकस्ततो वा जनपदरोगतो वा असंनिग्धतो वा असंनिग्धितो वा असपरिसतो वा चण्डामते असमिनिगो मनिसम्पदिप्ये अच्छादरस्य सुकरं मनिषायक्ररक्रसादि नानावैतो वा नानारोगतो वा नानौपदोतो वा सभे अरगभवन्तो सबे सत्या सुखिवन्तो साप्यवन्तो सनेमिनो सबे भद्राणि पसन्ति मा गच्छे दुःखमागम यानि भूतानि समागतानि उमानि वायानि वन्तनीके सभेव भूता सुमना भवन्तु अथोऽपि सकस्तसुनन्तु भाषिणं तस्मै भूतानि सामेत साभे मेदं करोतं मानुषीयवज्राय दिवाचरतो चरन्ति यवल्लि तस्मै ने रक्षन्तपमक्ताम् जलदान विधी राहू झाल्यानंतर घेऊया. त्यानंतर आता आपण श्लोक सगळ्याला सुरू करूया.
शोकसभेसाठी जे कोणी नातेवाईक बोलणारे असतील उपासक दिवंगत रमेश बागे यांचे नाव ते बोलू शकतात शोकसभा. ओके, ज्यांना बोलायचे त्यांनी तो त्यांच्याविषयी काल तर तिथं बोललेले आहे, पण ज्यांनी बोलले नाही त्यांनी सर्वांनी शांत राहायचं. जाऊ शकतो सर्वांनी शांत राहायचं. शोकसभेसाठी त्यांना कोणाला बोलायचं ते बोलू शकतो. या शोकसभेला जमलेल्या सर्व आप्तेष्ट नातेवाईक सर्वांनी रमेश भागे याच्याबद्दल 2 शब्द मी बोलणार आहे. मी ब्रह्मचारी अहमद अस्सी डोंबिवलीवरून मी आलेलो आहे. बरेच लोक आपण ओळखत असतात आणि भागे हे आमच्या गावचे लहानपणापासून त्यांना मी ओळखतो. तिथे जन्म झाला, तिथेच वाढला आणि तिथून मुंबईला आला आणि आमच्या सानिध्यामध्ये कामठ्यामध्ये पण त्यांनी कामं केली. 70 मध्ये आम्ही मुंबईला तो आला. गावचा हा बराचसा विकास आता या ठिकाणी सांगणार नाही. आणि या ठिकाणी आल्यानंतर त्याने जे काही या ठिकाणी लोक जमवली आहे, लोकांच्या माध्यमातून जे काही त्यांनी खरोखरच आपण म्हणूया की रिलेशन जमवलेले ते फार महत्वाचं आहे. बौद्ध धर्मामध्ये मैत्री आणि एकत्र येणं, बोलणं, एकमेकाच्या सानिध्यात राहणे ही खऱ्या अर्थाने मानवी प्रक्रिया आहे. ते रमेश भागेने या ठिकाणी केली. आणि आता जवळजवळ साधारणतः आपल्याला कदाचित माहिती असेल, माहिती नाही, बँक ऑफ इंडियामध्ये होतो. पण नंतर त्रिरत्न संघामध्ये असताना इंटरनॅशनल लेवलवर मी काम करतो. आणि बँकेची नोकरी मी 24 वर्ष सोडून देखील नाही. मी संपूर्णपणे मी बौद्ध धर्माचं संपूर्ण भारतामध्ये आणि इंटरनॅशनल लेवलवर मी काम करतो. तर या ठिकाणी या सगळ्या गोष्टी ऐच्छिक सांगण्यापेक्षा आम्हाला एवढंच म्हणायचं आहे. रमेश भागे एक माणूस, एक व्यक्ती म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस होता. जेव्हा जेव्हा मी त्यांना भेटायचं तेव्हा आदरातिथ्य बोलणं, मैत्री त्याच्या मनातून असायचं. आणि श्रेष्ठांना मान देणं हे बौद्ध धर्माचं अतिशय महत्वाचं भाग आहे. ज्या दिवशी श्रेष्ठांना मान देण्याचा भाग थांबतो त्या दिवशी धर्म संपतो. हे बुद्धांनी सांगितले. वज्जीचे 7 नियम जर तुम्ही वाचलेले असते आणि म्हणून त्यांच्यामध्ये प्रकारे भला तो भौतिक अर्थाने काम करत असेल, पण आतमध्ये त्याच्या एक जिव्हाळा होता, मैत्री होती. नाही का? मैत्री हे निर्वाणाचं प्रवेशद्वार आहे. ज्याच्यामध्ये मैत्री नाही तो माणूस शुष्क असतो, दगडाला असतो. त्याच्यामध्ये खूप मैत्री होती म्हणून मैत्रीचं आचरण तो सतत करत राहील. आता आज आपण पाहिल्यानंतर जेव्हा हे पुण्यांवरचा कार्यक्रम आपण का घेतो, का हा महत्वाचा मुद्दा. मृत्यू म्हणजे काय आणि मृत्यू काय शिकवतो. मृत्यू हा भांडणं विसरायला शिकवतो. सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा तुम्ही त्याच्यावर तो सांगतो की आपल्यातले भांडण मिटवा. का? कधी ना कधी मी पण मरणार आहे. का जीवन हे नित्य अनित्य आहे, मृत्यू सत्य आहे. कधी कधी मरणार आहे, बऱ्याच वेळा आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकर दिल्लीला होते आणि वाजत गाजत काहीतरी चाललं तर बाबासाहेबांनी त्याच्या सेक्रेटरीला सांगितलं, अरे बघ जरा मला त्रास होतो बाहेर काय. तो गेला आणि बघून आला, बाबासाहेब प्रेत जाते. बाबासाहेबांनी त्याला विचारलं किती लोक होते.
त्यांनी सांगितलं बाबासाहेब ते 5-6 लोक. बाबासाहेबांनी खरमोडच्या पुस्तकात ते वर्णन आलेले फार सुंदर वर्णन केले. बाबासाहेब म्हणतात, जो माणूस समाजामध्ये काम करतो, समाजामध्ये वावरतो, समाजाच्या नाळ त्याला कळतं, समाजाच्या सुखादुखात सामील होतो, त्याच्या मृत्यूला असंख्य लोक असतात. लक्षात घेतलं. म्हणून जीवनामध्ये मृत्यू येण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे? चांगलं जीवन जगलं पाहिजे. आपल्यातली भांडण मिटवली पाहिजे. द्वेष, राग, लोभ, क्षणभराचा. म्हणून आपण मृत्यूचं प्लॅनिंग केलं पाहिजे. लग्नाचं प्लॅनिंग करतो की नाही वर्षभर? हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. घर बांधायचं प्लॅनिंग करतो की नाही? पण आपल्याला जर कळलं ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, मग मरणाचं प्लॅनिंग आपण का करत नाही? हेच तर कळेल बुद्धिजन. मग बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मसूत्र. मरणाचं प्लॅनिंग करणं म्हणजे काय? काया वाचा मनाचं आचरण शुद्ध करणं. वाचा धम्म आहे. बोललं की माणूस तुटलाच पाहिजे असं आपण बोलतो. मुलाला पण असंच बोलतो, घरच्या सगळ्याला असं बोलतो. अशी भाषा असते की तिथे धम्म नसतो, तिथे असतो अहंकार, तिथे असतो आतमधला मोठेपणा. माणूस म्हणून आपण एखाद्याकडे बघत नाही. पण मृत्यूचं प्लॅनिंग फार महत्वाचं. हे फार कठीण आहे. आज मी 40 वर्ष धम्माचं आचरण करतो. 4ला उठतो मी, 1.5 तास साधना असते माझी पूर्ण अर्थाने. हे असतो सगळा योगा असतो पूर्ण अर्थाने. ध्यान साधना शिबिरामध्ये अनेक लोकांच्या सानिध्यामध्ये असे जवळ 1000 लोकांनी मी घडवलं असेल. 1000 लोकांना त्याच्या व्यसनापासून मुक्त केलं असेल, त्यांचं जीवन घडवलं. तर धम्म हा जीवन घडवण्याची प्रक्रिया हा महत्वाचा आहे. म्हणून धम्म एकट्यानेच करायचा नाही. म्हणून माझ्या गुरुनं सांगितलं संघरक्षिताने, जर तुला वाटतंय की आता तुला नोकरीला पैशाची आवश्यकता नाही, तुझ्या जीवनावर साधं जीवन तू जगायला नोकरी सोड. 2000ला मी नोकरी सोडली. 24 वर्ष मोठी नोकरी होती. बँक ऑफ इंडियामध्ये म्हणजे मोठा ऑफिसर. पैसा सर्वस्व नाही. तिचे समाधान आहे ते फार मोठं. समाधानी नाही आपण, कशातच समाधान नाही. क्षणभरामध्ये आपण असं क्षणभरामध्ये तिकडं आणि एवढं आपण जगलेलं आहे. म्हणून धम्म हा सुखाची प्रक्रिया आहे. म्हणून बौद्ध धर्म म्हणून तुम्ही स्वीकारल्यानंतर तुम्ही स्वतःकडे बघा. धम्म हा स्वतःकडे बघायला सांगतो. स्वतःकडे बघायला सांगतो म्हणजे ध्यान करायला सांगतो. बाबासाहेबांनी ध्यान केलंय. रत्तूचं पुस्तक वाचा तुम्ही बाबासाहेबांच्या संवादातलं. बाबासाहेब सकाळी उठून कपडे भंग बसून ध्यान करायचे माळ जपत. आपण ध्यान म्हणलं की म्हणतो एका डोळे झाकून बसले लोक म्हणतात. नाही, ध्यान आरसा आहे. आरसा जसा आहे तसं दाखवतो. डोळे झाकला की आतमध्ये तुमचं मन कसं आहे तुम्हाला कळतं. वरून खूप चांगलं सांगतात, मी असं आहे, मी कसं आहे, मी दानी आहे, मी अमुक आहे, तर मग काही नाही, सगळं खोटं आहे. पण जेव्हा तुम्ही आतमध्ये डोळे झाकता तेव्हा तुमचा स्वभाव करतो तुम्ही किती खुनशी आहे, किती रागीट आहे, चोर पण आहे. चोर म्हणजे फक्त पैसेच चोरणं नव्हे, अनेक गोष्टी चोरलेल्या आहेत. खोटं चोरलेलं आहे, बरंचसं काही केलेलं आहे, नाही का. म्हणून चोरी हे केवळ घेणं नव्हे, तर चोरी म्हणजे जे आपलं नाही ते घेणं चोरी आहे. हे बरंच आपण घेतलं. म्हणून धम्म जीवनामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा मृत्यू हा खऱ्या अर्थाने माणसाला जीवनाकडे बघायला लागतो. म्हणून रमेशच्या जीवनावर मी पाहत असताना रमेशच्या जीवनातले खास कळगी मी बरेचसे बघितलेले, संकटामध्ये बघितलेले. म्हणून बुद्धिझम जेव्हा प्लॅनिंग करायला सांगतो त्या प्लॅनिंगची प्रक्रिया मग मी संघात आल्यानंतर करायला लागलो. मी तुमच्यासारखाच गरिबीतून आलेला, सगळं आता इथे काही सांगणार नाही. माझी आई बाल गरीब सगळं बघितलं. पण गरिबीमधून सुद्धा माणूस मोठा होऊ शकतो, पैशानं होऊ शकतो.
आज मोठेपणा नाही. आज जर आनंदशीचं कुठे लेक्चर म्हणलं तर हजारो लोक माझ्या लेक्चरला उभे येतात. लक्षात हे कशामुळे झालं तर तुमच्या आचरणात. म्हणून धम्म जेव्हा आपण सांगतो तर आतमध्ये जर असेल तर धम्म चांगला सांगू शकतो, नाही नाही सांगू शकतो. तुमचं आचरण चांगलं. मग प्लॅनिंग करणं म्हणजे काय? एकाने भिक्षूला विचारलं, सर तुम्ही मृत्यूचं प्लॅनिंग करा म्हणता, कसं करायचंय? भिक्षूने त्याला विचारलं, इकडे आणि बघ हात पुढे कर, हात असा पुढे कर. त्याच्या हातावर एक चवली ठेवली 5 रुपये. ध्यान देऊन आहे का? ते प्लॅनिंग आहे. हात उघडायला सांगितला, चवली ठेवली, बंद करायला सांगितलं, बंद केलं, परत उघडलं आणि सांगितलं आता पालतं कर, पालतं केलं. गोष्ट संपली, जीवनाचं प्लॅनिंग झालं. झाली गोष्ट, काय झालं? हे जीवनाचं प्लॅनिंग आहे. काय कळलं? काय नाही कळलं. बौद्ध धर्मामध्ये प्रतीकाच्या माध्यमातून बुद्धिझम समजतात. प्रतीक फार महत्वाचे. हे पुष्प सुद्धा प्रतीक आहे आणि तेच अगरबत्ती प्रतीक आहे, मेणबत्ती प्रतीक आहे. हे सुद्धा प्रतीकात्मक आहे. जीवन ओपन, जीवन हे ओपन आहे. जन्माला आल्यानंतर आपण ओपन असलं पाहिजे एकमेकाबद्दल, पण आपण कधी ओपन नसतो. असं आतमध्ये ठेवतो ना. बघा अशा फाईल बंद झालेल्या आहेत ना. 20 वर्षापूर्वी कुणी शिवी दिला असेल आणि समोर आल्याबरोबर तुम्ही म्हणता मूर्खानं मला शिवी दिलं होतं. हे आतमध्येच फाईल मध्ये आहे. ती फाईल उघडतच नाही. आणि ह्या फायली बंद करून आपण जगतो आणि एक दिवशी मरून जातो आणि सगळं घेऊन जातो बरं का. आणि मग तुमचा खऱ्या अर्थाने कसं होईल, तुमचा मृत्यू कसा येईल चांगला. आतमध्ये एवढं भरलेलं आहे ना. म्हणून बुद्धिझम सांगतो मोकळं व्हा, मोकळं व्हा, ध्यान करा आणि बघा मध्ये काय. मोकळं व्हा, बोलायला शिका. त्याला कल्याण मित्रता म्हणतात. कल्याण मित्र, तुम्ही एकमेकाच्या मैत्रीमधून बोला, मोकळे व्हा. पण आपण इथे मोकळं होत. मग काय होतं? कालांतराने आपण बंद झालो. काय झालं? हे जे पैसा आहे ना, भौतिक भौतिक जगामध्ये एवढा मी बंद झालो, एवढा अडकलो, एवढा अडकलो. मुलं बाळ, घर दार सगळं सगळं काहीच सोडायला मी तयार नाही. ऐका नाही, काय सोडायला तयार? घर नाही, दार नाही, काय नाही, काय नाही, काय एवढंच ठेवलंय आपल्याला. काय नाही. काय ठेवलंय? धम्म गेला बाजूला. सकाळी उठायचं, रविवार आला की काळी पिशवी घ्यायची आणि लाईनला लावायचं आणि बस लाईनला. आता तुमच्या लक्षात आलं कशाला लाईनला लावायचं. रविवार मनवायचा, फक्त तेवढं हे करायचं, खायचं, झोपायचं, परत पिशवी घेऊन चालला ऑफिसला. जा, ये आणि ऑफिसमध्ये आणि त्या. धम्मजीवनाचा अर्थ कळलेलाच नाही. बाबासाहेब एवढं सांगितलं नाही, तुम्हाला स्वतःकडे बघायचं. धम्म यासाठी दिला की एक माणूस म्हणून तुम्हाला जगता आलं पाहिजे, समाजसेवा करता आली पाहिजे. रमेशने केली त्याच्यापर्यंत. मला तो खूप शिकलेला नव्हता, खरं सांगतो मी तुम्हाला. आम्हाला एवढं करता आलं नाही, पण त्यांनी तेवढं केलं. नाही का? अतिशय धावून जायचा. तर हे धम्म आहे. आणि म्हणून जेव्हा तुम्ही सोडायला लागता, मग हळूवारपणे तुम्हाला धम्म कळायला लागतो. शिबिराला जाता. आता तुम्ही इथे हे सगळं पाठांतर मी ऐकलं. या सगळ्या पाठांतराच्या गाथा मला माहिती आहेत सगळ्या पूर्णपणे. मी पण एकटा कितीतरी वेळा म्हणतो. लक्षात तिबेटमध्ये त्रिलोका म्हणून एक हे होऊन गेले, अतिशय महान योगी. त्याला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नामध्ये एक सिद्धांत त्याच्याकडे आला. एवढा विद्वान होता की नालंदाच्या ह्याच्यावर त्याची खूप मोठी ख्याती होती. त्यांनी सगळ्या ब्राह्मणाला हरवलं 7व्या गेटवर. आणि मग त्या आकृतीने त्याला सांगितलं, तू खूप विद्वान आहेस, पण मला सांग, तुला शब्द कळतात का? शब्दच जाणतो आपण. तुकाराम महाराज काय शब्द शब्द कबीर म्हणतात, शब्द शब्द सब कुछ कहे शब्द को हातन पा. एक शब्द करी औषधी, एक शब्द करी. शब्द सगळे आहेत,
पण त्या शब्दामध्ये एक शब्द आनंद देऊन जातो, एक शब्द भाव पण शब्द एवढे मोठे. तुम्हाला शब्द कळतात का? फक्त त्याला कळलं शब्द, नो अर्थ कळला पाहिजे शब्दाचा. अर्थच नाही तर शब्द आणि अर्थाच्या माध्यमातून रोज आपण आचरण केलं, अनुभव घेतला. जेवण करतो, जेवण हे शब्द आहे. मग जेवण कशासाठी करतो? कशासाठी करतो? त्याचा अर्थ पाहणं. धम्मजीवन जगण्यासाठी जेवण करतो की राग लोभ द्वेष निर्माण करण्यासाठी जेवण? भिक्षू संघ एकाच वेळेस जेवतो. आहार मात्र पण फार महत्वाचे. आणि म्हणून या अहंकारामध्ये जेव्हा बंद झालेला असतो, यामध्ये सगळं माणूस अडकलेला असतो. आणि मग भिक्षू म्हणतो आता उघड. आणि उघडण्याची प्रक्रिया केव्हा होते? जेव्हा शिबिरात यायला लागतो, विहारात यायला लागतो, भिक्षूच्या सानिध्यात यायला लागतो, कल्याण मित्राच्या सानिध्यात यायला लागतो, तेव्हा हळवारपणे त्याचं मन उघड होतं चांगल्या गोष्टीसाठी. अन्यथा भौतिक जगासाठी बंद झालेला असतो. त्याला तेवढंच कळतं, घर दार बायको पोरं मुलं बाळ बस एवढंच. बाकी त्याच्या पुढचं काहीच कळत नाही, काही कळत नाही, फक्त तेवढंच. पण जेव्हा तो उच्च लेवलला मानसिकता तयार होते तेव्हा तो गोपन होतो. मग भिक्षू म्हणतो तो ओपन होऊन चालत नाही राजा, एवढंच होऊन चालत नाही, हात पालता कर. सगळं गळून पण काय झालं? काय राहिलं का? ज्या दिवशी हे सगळं गळून पडेल त्या दिवशी तुम्हाला मृत्यू करेल. आपले महान कवी कोण आहेत? महान कवी काय म्हणतात? जेव्हा माझे केस गळू लागले तेव्हा. आणि आम्ही केस काळे पांढरे झालेले काळे करतो. अरे नॅचरल जगा ना, हे नैसर्गिक आहे नाही का? मृत्यू म्हणजे स्कंदाचं वेगवेगळं होणं. दात पडायला लागला की समजायचं की तुमच्यातला पृथ्वी धातू हळूहळू निघून चाललाय. केस पांढरे व्हायला लागले की तुमचा पृथ्वी धातू हळूहळू निघून चाललाय. लक्षामध्ये तुमच्यामध्ये हळूहळू एनर्जी कमी होत चालली. हे आहे धम्म. म्हणून या धम्माच्या माध्यमातून आपण मृत्यूला जाणूया. म्हणून कधी ना कधी मृत्यू येणार आहे, कधी ना कधी आपण नष्ट होणार आहोत. तर या कालावधीमध्ये आपण जर एकमेकाच्या प्रती आणि बाबासाहेबांनी फार सुंदर एक शब्द वापरला, चॅरिटी बिगेन्स एट होम. सर्व गोष्टी घरापासून सदाचार सुरू होते, बाहेरून होत नाही. आपण बाहेर सांगतो पण घरात सदाचार सुरू करत नाही. आपले व्यवहार बायको बरोबर फार वाईट असतात, आपले व्यवहार आपल्या नातेवाईकाबरोबर फार वाईट असतात, आपले व्यवहार आपल्या जवळच्या बरोबर फार वाईट असतात. आपण बाहेर उपदेश करायला जात असतो, काय का? हे कधीही चांगलं. बुद्धिझम स्वतःवर कार्य करायला सांगतो. तुम्ही कसे आहात, हाऊ यू आर. म्हणून बाबासाहेब म्हणतात, हाऊ लॉंग यू हॅव ट्रॅव्हल इट इज नॉट गुड, बट हाऊ फॅक्च्युअल यू आर ट्रॅव्हल. किती लांब प्रवास केला त्याला महत्व नाही, ऍक्च्युअल किती चालला. किती खूप गाथा, खूप काय 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 म्हणलं, किती केलं, त्याला काय अर्थ नाही. त्या गाथेतला एक जरी शब्द रोजच्या जीवनामध्ये आचरण करायला आणला ना, बस ती गाथा संपन्न झाली. किती सुंदर आहे. अशाच अर्थाने रमेशने आपलं जीवन अतिशय चांगलं, सर्व लोकांबरोबर अतिशय चांगले संबंध होते. सामाजिक, आर्थिक, राजकीय अनेक बाबी होते. खरं तर माझी तब्येत बरी नव्हती, मी 8 दिवस झाले घरीच होतो. पण मला वाटलं की माझी मानसिकता म्हणायला लागली की नाही, तुला गेलं पाहिजे. कारण त्या माणसाबरोबरचे जे संबंध आहे, मला वाटते 1.5 वर्षापूर्वी मी राजूकडे आलो होतो, त्यांनी मला खूप मोठ्या प्रमाणात स्वागत केलं होतं. घरी येऊन अतिशय म्हणजे चहा वगैरे दिल्याशिवाय गुरुजी गुरुजी म्हणायचं, म्हणजे गुरुजी तुम्ही बसा, नाही का. म्हणलं मला जाणं आवश्यक आहे, कारण त्याला जिवंत असताना काय भेटता. आणि म्हणून मी आलोय. त्याला जास्त न बोलता वेळा वगैरे झालेला आहे. माझ्या कुटुंबियाच्या वतीने किंवा समज बौद्ध समाजाच्या वतीने खरोखर मी हृदयपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांनाही खूप खूप श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन माझी लांबलेली शब्द इथेच थांबवतो. बनतेने मला वेळ दिला असताना मी वंदन करतो. धन्यवाद.
पुण्यानं होतं होत आहे सर्वांनी तांब्या 2 मिनिटाची मुलगी काहीतरी सांगणार 2 आहे मिनिटांचं. बाबांबद्दल. 2 मिनिटं हे वर आहे. पाणी होता इथे काय राहुल, ताट घ्या पाणी पाणी देऊ तुम्हाला? या बाजूनं राहून जवळ द्या राहुल त्या साहेब. फुलावर पाणी टाका तुम्ही आता पाणी आहे ना? त्या फुलावर पाणी टाका तुम्ही आता थोडी थोडी झाड चालू करा सर्वांनी पाणी माझी पाठी बघायचं आहे थोडं थोडं झाड चालू ठेवा टाका थोडं थोडं हात नाही लागला पाहिजे असं असं हातात टाका. दोन्ही हातांनी. सर्वांनी इदन्नो उदरनो यातिनं होतो यातिनं होतु. सुखिता होतो सुखिता होन्तु. यातियो यातियो. इदन्नो उदरनो यातिनं होतो यातिनं होतु. सुखिता होतो सुखिता होन्तु. यातियो यातियो. इदं यातियो. उन्नमे उन्नमे उदकं वट्ठ उदकं वट्ट यथा यथा निन्नं निन्नं पवतति पवतति. एवमेव एवमेव इतो दिनं इतो दिनं वेदानं वेदानम् उपकम्पति उपकम्पति. विचितं वतीतं क्रियं तीव्रमेव समीजतो सपे पुरेन्दो चित्तसङ्गप्वा छन्दोपन्नरसोयता आयुरायोग्य संपत्ति सक संपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति विनाते समीजतो अनिच्छावत्त संखारा उपादवय्यगम्मिनो उपदित्वा निरोजन्ति ते समुपो समो सुखो कालकथानं यातिनं यातिनं इमं इमं भिक्खं भिक्खं भिक्खु भिक्खु संघस संघस देम 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 भवतो सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुधम्मानुसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते विचितं पतितं क्रियं दीपमेव समीजतो सपे पुरेन्दो चित्तसङ्कपाचन्दो वन्नरसो यथायुरायोग्यसम्पत्ति सकसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्ति विना ते समीजतो भाग्य परिवार ब्रह्मा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण हो बुद्ध बलाने धम्म बलाने संघ बलाने तुमचे कल्याण हो मंगल हो मंगल हो मंगल हो सुखी हो कोण बोलणार आहे आता? पुढे 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 या ना बोल. जागा छोटी तर जा पुढे. सुलतान बाबाचा आहे. ते माईक घे. होते. पुढे सरकार पुढे पुढे लय जागा चल, 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 चल. तर पटकन बोल. कारण वेळ कमी आहे ना. बोल. बाबा काय बोलत? बोल. सांग ना. थोडी सांग. हा, बोल बोल बोल. मला बोली तसं बोल. नाही, नाही, विचार करू. बरोबर. तुला घ्यायचं ना गाणं? आठवण आली ना काल दिवसभर? बोल. ठीक आहे. बरोबर. ओके. उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आता हा जो कार्यक्रम पार पडित आहे आणि पार पडतो आहे ते आपल्याला सगळ्यालाच कल्पना आहे. आताच आमच्या वरिष्ठांनी श्रेष्ठ अशा प्राध्यापक साहेबांनी बरीच काही अंतकरणपूर्वक आचरण शुद्ध असलं पाहिजे यावर बरेच काही व्याख्यान दिलेलं आहे.
आणि मी काही एवढा विद्वान नाही, मात्र तुटक्या फुटक्या शब्दामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं व गौतम बुद्धाच्या शिकवणीच्या विचारामुळं मी प्रेरित होऊन जे काही बोलतो ते 2 शब्द आपण ऐकून घ्यावं. आत्ताच आमच्या सरांना म्हणल्याप्रमाणे आमचे रमेश भाऊजीला तोड नाही, गरिबाची किंमत नसते, मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मचरित्रामध्ये मी वाचलेलं आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो अपुरे, यावर पहिलं मासिक निघालेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. त्या उक्तीमध्ये बरोबर आमचे रमेश भाऊजी बसलेले होते. कारण का जगाच्या कल्याणावर संतांच्या विभूती ते हे कष्टवंती जगामध्ये. तर आमच्या रमेश भाऊजीने, आमच्या भाऊजीनं स्वतःसाठी जीवन जगलेले नाही, पण न्याय हक्कासाठी आणि सत्यासाठी मात्र जीवन अर्पण केले. हेच आपणाला त्यांची शिकवण पुढे घेऊन जावं एवढीच मी अपेक्षा करतो. व माझे 2 शब्द संपतो. बोलायचं अजून कोणाला? बंदी 10 मिनिट घेते शेवटला. घ्या बंदी 10 मिनिट घेते. या 5 मिनिट पहिले घ्या, लावू द्या नंतर घ्या. 10 मिनिट 5 मिनिट बोला. टाइम पण झालेला आहे. पुढे भाऊ, पुढे नाही पुढे भाऊ. भगवान परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या रमेश भागे यांच्या पुण्यानुक्रम कार्यक्रमासाठी येथे 2 फार मोठे जिथं वास्तव्य असलेले पूज्य वैद्यजी आणि आमच्या गावचे आदर्श याच्यापासून आम्ही बोलाय चालाय शिकलो. हे आमच्या आनंदाची खरंच आमच्या गावचं भाग्य. आनंदाची आणि काही 2-4 शिकलेले लोक इथून चालू झालं. आणि कोण कसली प्रेरणा घेतली त्याच्यामध्ये रमेश भागेचा रस्ता सामाजिक कार्यकर्त्याचा आणि पॅन्टरचा दोन्ही होता. आणि लढवया स्वभाव होता, पण मनमिळाव होता. काल जे 5 व्याख्यान झाले स्मशानभूमीमध्ये ते तंतोतंत खरे होते. बोलणारे ठाणा जिल्ह्यातले नाना गावचे होते. कुठल्या गावचे होते आम्ही सांगता येणार नाही, पण रमेशच्या भावनेला ते इतके एकरूप झाले होते. मी त्रिवार सत्य मूर्तीला साक्षी देऊन सांगतो. माझे स्वतःचे वडील, त्यांचे लहान मोठे भाऊ सर्व, मी चुलता होता. माझी आई नक्की मला एवढं दुःख जाणवतं, मी परवापासून दुःखात होतो. आणि जेव्हा मी मनसोक्त माझी जी व्यथा त्या माईकमध्ये मी मांडली आणि खरं मला रमेशच्या ह्या कालच्या कालखतीत ताबडतोब जाण्यानं आम्हाला एवढं दुःख झालं म्हणून मी बाहेर गेलो. तरी सुद्धा आमच्या इथून जानोंदशीने जे झाड लावले, खरंच आमच्या गावाला उल्हासनगर, मुंबई आणि प्राण इतकं मोठं वटवृक्ष झालेलं आहे. फांद्या सर्व सुजलाम सुफलाम आहे. त्याच्यामध्ये राजू आहे, अर्जुन आहे, हे जे काही नातेवाईक आहे. रमेशची तर एक मोठी फांदी होती. कदाचित तारुण्यामध्ये तो घराकडे दुर्लक्ष केला. मुलं जर विद्वान नाही झाले, शिकले, सवरले झाले, तर कुटुंबाची जबाबदारी तो स्वतः आमचे काकू आदरणीय पूर्ण घेतलेली आहे. जे आम्ही केले तेच रमेशने केले. 19-20 फरक असतो. कोण 8 लाकूड 9 झाडची काढतो, पण रमेश खराच ना जास्त बोलायचा ना कमी बोलायचा, वस्तुनिष्ठ बोलायचा. आणि जो बोलायचा तो खरं बोलायचा. अरे प्रल्हाद म्हणजे की कार्य रमेश म्हणायचं. वयानं 5 वर्षापर्यंत आनंदची गेल्यानंतर त्याच्याकडे मानानं गुरुजी म्हणायचे. खरंच आमचे गुरुजी होते. शिकलेले मोजके 2-4 लोक, परंतु 4 लोकांमध्ये गुरुजी म्हणून सुद्धा तिचा मोठेपणा सांगितलं नाही. तरी बँकेत असले, मोठे हुद्द्यावर असले,
मी तर त्याला मामाच म्हणतो. आणि ते मार्सन काही जणांचे इंग्लंडचे संस्थापक संघरित त्यांच्या एकदम जवळचे भारताचे कल्याण नेते जो व्यवहार होतो इंग्लंड संघ त्यांच्याशिवाय तिथं पाहणार बुद्धविहार जवळपास 5-50 बुद्धविहार असतील, 5-50 हॉस्टेल असतील. तिथला एक पैशाचा जो हिसाब आहे त्या बॉडीवर हे होतो. म्हणजे काही छोटा नाही. आणि मी बनते साहेबापेक्षा मोठा नाही असं म्हणणार नाही. ते एकाच हे आपल्या जागेवर सही आहे, हे यांच्या जागेवर सही आहे. आणि बाबासाहेब सांगितले जो पण ग्रस्ती माणूस बुद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकणार नाही तो पण धम्म भिक्खूच्या सुद्धा टप्प्यात येणार नाही. भिक्खूच्या सुद्धा टप्प्यात येणार नाही. आम्ही खरं म्हणतो त्रैलोक्य महात्मा साईगणाजी यांच्या माध्यमातून आम्ही शिष्यगण आहोत. आणि इथल्या महिला जे एक स्वरात बोलल्या त्याचे मी शतशः आभार मानतो की बनतेने जे लावलेलं झाड आहे खरंच ते पण पालवी भरून नाही चांगलंच फुललेलं आहे. कदाचित सोमवार आहे तुमचा वंदनेचा टाइम नव्हता. हे जर रविवारी जर असला असता करतो तर इथले सगळेच बनतीच्या बाजूचे जे लोक होते ते सगळे इथे आचरणासाठी आले ते आणखी शोभा आले. पण जे बी कोण आले आमच्या अनाचे आले मी बनतेचंही साष्टांग अभिचिंतन करतो. मी खानदानचा सर्वात मोठा भागेच्या नंतर महाराज नंबर आहे. मानानं मोठा रमेश, वयानं मोठा मी, म्हणून मी सर्वांचा आभार मानतो. आमचे गायकवाड साहेब चुकून गायकवाड झाले ते माझे चुलतेच आहेत. ते रमेशचे चुलत भाव होते. ते दोघं भाव होते. त्याला मी फक्त 2च शब्द बोलले तिचा जे तिच्या मनामध्ये त्याला विनंती करतो. आणि मी सर्वांचा आभार मानतो. हॅलो, महाकारुणी तथागत वसुंबुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कालकर्णी रमेश सीताराम भागे, आदरणीय अंतेजी, त्रिलोक बंधुवार संघाचे ज्येष्ठ ब्रह्मचारी आदरणीय आनंदशी. रमेश संदर्भात बोलायचं झालं, रमेश आम्ही एकदम अगदी लहानाचं मोठं एका गावामध्ये एका ठिकाणचं लहानाचं मोठं झालेलं आहोत. त्यामुळे त्याच्याबद्दल जेवढं काही सांगायचं हवं होतं आनंदशीने सांगितलेलं आहे. त्यामुळे आनंदशीच्या समोर आम्ही त्याच्याबद्दल वाहवा करणं अतिशय कारण नाही. आता मला विशेषतः फक्त प्रल्हाद भागीने विनंती केल्यामुळे मी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. रमेशच्या संदर्भात जेव्हा आम्ही कधी संपर्कात यायचो कंटिन्यू कधी आम्ही आठवड्यातून 2 दिवसातून महिन्यातून कंटिन्यू आम्ही एकमेकांच्या संपर्क होतो. मी ठाण्याला ड्युटीला असताना ड्युटी संपली कधी रमेशकडे भेटायला यायचो. आता 1च महिन्यापूर्वी रमेश उल्हासनगरला येऊन गेला. त्याच्यामुळे मी डिसेंबरमध्ये सुद्धा रमेश येऊन गेलेला आहे. रमेशच्या संदर्भात काल लोकसभेमध्ये जे काही राजकीय मान्यवरांनी वक्तव्य केलेलं आहे. रमेश स्वतःसाठी नसून समाजासाठी झगडणारा व्यक्ती आहे. रमेश स्वतःसाठी नसून समाज एकत्रित करण्यासाठी झगडलेला आहे. रमेश स्वतःसाठी नसून सगळं संपूर्ण जो समाज आहे तो एकत्रित करण्यासाठी झगडलेला आहे. असा निस्वार्थपणाने काम करणारा रमेश भागे. खरं तर आम्हाला खूप आनंद आहे. आता आनंदशी सांगितलं खूप अशिक्षित होता, खूप धाडस होता. मला एक किस्सा आठवतो. मी ठाण्याकडे ड्युटीला असताना एक बार लिडरशिप प्रकरणामध्ये खूप मोठं प्रकरण झालेलं होतं आणि त्या लिडरशिप प्रकरणामध्ये खूप मोठा मोर्चावर निघालेला होता. आणि सेशन कोर्टामध्ये जेवढे काही 200-250 वकील होते आणि 200-250 वकिलांचं नेतृत्व रमेश भागेने केलं होतं. आणि जेव्हा व्हायलेस चॅनलवरती ड्युटी करत होतो तेव्हा मी व्हायलेसची सगळी माहिती घ्यायची आणि माहिती घेत असताना आम्हाला व्हायलेसची माहिती मिळाली की आता संपूर्ण मोर्चा हा कलेक्टर ऑफिस समोर आलेला आहे आणि हा 200-250 वकिलांचं नेतृत्व आयुष्यामध्ये रमेश सीताराम भागे करतात. जेव्हा असं म्हणलं तर मला एक असा खूप मोठा ओढ भरून आला. मी माझ्यासोबत तिथं आमचे काही ECB DCB वगैरे या वगैरे होते. साहेब माझा धर्मेश भाई बोलतात तो माझा भाऊ आहे. अरे म्हणजे तुमचा भाऊ आहे का? माझा भाऊ आहे. पण तुमचं नाव कसं गायकवाड? म्हणा साहेब माझं स्वतःच लहानपणीच माझं गायकवाड झालेलं आहे पण मुलं पूर्ण भाईवर आहे. मला खूप आनंद झाला, आवरून भरून आला की त्याच्या अंगामध्ये एक नैसर्गिक त्याची गळस होती. खूप अत्यंत खूप परिस्थिती कधी होती. परिस्थितीच्या बाबतीत वर्णन करणं अत्यंत खूप जागी जातो. आम्ही सर्व आलेलो आनंदशीने सुद्धा सांगितलेले आहे
आमच्या गावामध्ये जे 5 धम्मचारी आहेत त्या धम्मचारी सगळे ज्येष्ठ आहात म्हणजे धम्मचारावरून दिशी आम्ही जेव्हा लहानपणी काही आगाऊपणा वगैरे केला तेव्हा शाळेत वगैरे जात नसेल तर आम्हाला आमची आई वडील दादा माय सांगायचे, अरे बाबा व्यंकटाने संदीपांसारखा अनुकरण करा. आनंदशीचं नाव व्यंकट करे आणि दुसऱ्या आधारण नाही का संदीपांकडे. आम्हाला त्यांची भीती आमच्या मनात होती. भीती काढण्याचं एक अनुकरण आम्ही करा, एक आमचा आदर्श होता आणि त्या आदर्शाच्या जोरावर सुद्धा आम्ही थोडं बहुत शिकून आम्ही सुद्धा शासकीय खात्यामधून सेवानिवृत्त झालेला आहे. हे सगळं जे श्रेय आहे जे पेरलेलं आहे आनंदशी आनंद वगैरे यांचे या ठिकाणी मुद्दाम आम्ही या ठिकाणी उल्लेख करतो. कारण त्रिलोक संघाच्या माध्यमातून सुद्धा एक 7-7 दिवसाची शिबिर आहे ते सायकाल चिडचिडमध्ये घेतलेलं आहे आणि त्यांचं सगळं श्रेय आहे ते आनंदशी आनंदात यशवान आणि त्या सर्व कामाचं जे श्रेय आहे ते रमेश अंकानं जे बोललेलं आहे. जरी तो राजकीय पेशा असला तर कधी सामाजिक संबंध नातं जोडायचं सगळ्यात मोठं साधन आहे. नातं जपायचं सगळं नैसर्गिक आहे ते रमेशकर आहे. अशा एक सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आज पुण्यनिर्मित प्रत्येकाने त्याबद्दल जे मत व्यक्त केलेलं आहे मी सुद्धा व्यक्तीच्या भारावून केलेला आहे. मी पूर्ण माझ्या परिवारात मी घरातला कुटुंबाचा व्यक्ती असल्यामुळे माझं नाव न सांगता अशा जनता निमित्त मी भावप्रवेशाला करून 2 शब्द संपतो. जय जय. त्यानंतर बौद्धाचार्य डोंगरगाव. अखिल विश्वातील मानवाच्या कल्याणासाठी त्यांना दुःखातून मुक्त करण्यासाठी करुणा आणि मैत्रीचा दिव्य संदेश देणारे स्वतः दुःखमुक्त होऊन सर्वच मानवाला दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग दाखविणारे शाक्यमुनी गुरूंचे गुरु तथागत भगवान गौतम. तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वभूषण बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या प्रतिमांवर वंदन करतो. तसेच त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस मी पंचांग प्रणाम करतो. सर्वच महामानव आणि महामाता सर्वांचं नाव घेत नाही वेळ नाही कारण मला शिकायचं त्यामुळे मी तर त्या सर्वच महामातांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमांवर वंदन आणि कार्यास आणि त्यांच्या त्यागास पंचांग प्रणाम. आमचे गेल्या 9 वर्षापासून नवीनसाठी सांगतो इथल्या लोकांसाठी माहिती आम्हाला जे सतत मार्गदर्शन करतात धम्माचं ध्यान देतात आमच्या मदतीला सुद्धा म्हणजे अडचणीला सुद्धा मदत करतात असे आमचे धम्मगुरु धम्मगिरी होती यांना मी पंचायत करतो आणि सर्वांना माझा सविनय जय जय. मी फक्त 2 मिनिट बोलणार आहे. बोलायच भरपूर बोलता येते पण मी बोलत नाही. बौद्धाचार्य माझी ओळख करून दिली. 2 वर्ष झाली मी बौद्धाचार्य झालेला आहे. श्रामदेव पण मी झालो. त्याच्या अगोदरपासूनच मी कार्य करत होतो पण आता माझी हीच वाढली आणि महत्वाचं म्हणजे ज्या संस्थेमार्फत आपण बौद्ध झालो होत आहोत आणि होणार आहे ती आपली तमाम बौद्धांची एक मात्र शिखर संघटना बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या महासभेच्या विद्यमान संरक्षक महाउपशिका मीराताई आंबेडकर यांच्या 46 वर्षांच्या धम्मकार्यास मी पंचांग करतो. तसेच या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर साहेब आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्याही सामाजिक धार्मिक कार्यास मी वंदन करतो. रमेश भागे यांचा माझा परिचय माझे मेहुणे जे शिक्षक पदावरती आहेत ते वरती रूमवरती त्यांचे भाड्यानं राहत होते तेव्हापासून माझा त्यांचा परिचय झाला. आणि महत्वाची गोष्ट मी सांगतो की मला ठाण्याला जिल्हा परिषदेला शिक्षण अधिकारी साहेब यांच्याकडे त्यांनी मला घेऊन गेलो होता आणि मी मुद्दाम ही गोष्ट सांगतो सगळ्यांसाठी. मला शाळेमध्ये प्रोग्राम करू काय काय मी शाळेमध्ये प्रोग्राम करतो समाजामध्ये पण करतो पण ज्याच शाळेमध्ये तर लेटर पाहिजे होतं की शाळेमध्ये प्रोग्राम करण्यासाठी परवानगी होतं ते घेऊन करण्यासाठी मला त्यांनी स्वतः घेऊन गेलो होतं. परंतु अडचण अशी झाली की साहेबांना मीटिंग मध्ये कामच काम त्या शिक्षण अधिकाऱ्यांना मग त्यांनी सांगितलं नंतर या उद्या परवा मी देतो तुम्हाला. पण बंधूंनो लक्षात घ्या की मला नंतर मात्र भागे साहेबांकडे जाण्याचं बुद्धीला सुचलं नाही. मी स्वतःला दुर्दैवी समजतो. जर मी पुन्हा कॉन्टॅक्ट मध्ये जर त्यांच्या राहिलो असतो तर कदाचित मी कोणत्या तरी पदावरती आता श्रेष्ठ इथं मला वंदनीय आहे. बँकेचे ऑफिसर म्हणतात म्हणजे मी किती भाग्यवान आहे त्यांचे शब्द ऐकायला मला मिळाले. तर ही आहे धम्माची धम्म जे पालन करतात
ते निश्चितच सुखी होतात. आणि म्हणून धम्मपालन गतीचं पहिलं चरण आहे सत्व पापस आकरण कुशल संपदा सचित परियोजपण एकल गुंतान शासन. या पदाचा अर्थ मला सांगतो कायेने वाचाने मनाने सांगितलं कोणतंही पाप कर्म करू नका, अकुशल कर्म. नेहमी कुशल कर्म करा, पुण्य कर्म करा, निश्चितच तुम्हाला तुमचं जीवन सुखी होणार आहे, तुम्ही सन्मानाकडे होणार आहे. आणि तुम्ही गेल्यानंतर अशी माणसं तुमच्या जगदानिकेला तुमच्या स्मृती दिनाला जमा होणार. माणूस किती वर्ष जगला, 10 वर्ष जगला, 20 वर्ष जगला, 100 वर्ष जगला, त्याला अर्थ नाही. परंतु तो किती विहारात आला, किती लोकांना सगळं हाताने मदत केला, किती लोकांच्या दुःखात सुखदुःखात जाऊन आला, दवाखान्यामध्ये जाऊन भेटला का. मला जर माहित असलं, जर यांनी जर सांगितलं असतं तर निश्चित मी दवाखान्यात असतो. कारण मी पवईला माझे सगळे तिथं असताना मी सगळ्या दवाखान्यात जाऊन भेटले नाही. आणि जो व्यक्ती घरी आला तरी मी जाऊन भेटतो. फक्त आता माझी जरा तब्येत बरी नसल्यामुळे मी विहारामध्ये परंतु इथून आता मी प्रत्येक. आणि इथे दुसरे महत्वाची गोष्ट सांगतो, या विहारात प्रत्येक जे हे आहे ते प्रत्येक कार्यक्रम इथं अगदी चांगल्या प्रकारे साजरे केले. रमाबाईची जयंती असो, बाबासाहेबांची जयंती, 6 डिसेंबर असो, धम्मचक्र परिवर्तन दिन असो, कुठलाही. आणि मी असतो, फक्त तब्येत जर बरी नसेल तर माझा असतो. तर या ठिकाणी माझ्या डोंगरगावे परिवारापैकी दिवंगत रमेश सीताराम भांगे यांना मनपूर्वक मी या ठिकाणी सर्जनी वाटतो. आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो, कारण मला शिकायचं असेल बोलू शकत नाही. फक्त मी आजारी असेल तर इथे सांगतो नमो बुद्धाय, जय भीम. मला माझं नाव आहे रियान रितेश घागे. सगळ्यांनी शांतपणाने ऐकायचं आहे. बाबा आम्हाला शाळेत सोडत होते, ते आम्हाला काय बी देत होते. त्यांच्याकडे पैसे नव्हते तर आम्हाला उधार घेऊन देत होते. खूप लाड करत होते आणि आम्हाला खूप राड करत होते. आणि आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जात होते. आणि सगळ्यांना सांभाळत होते. सगळ्यांना जय भीम जय भारत. ठीक आहे. आता आम्ही बंदी घेतील नंतर झालं आहे ना. बंदी घेतल्या कारणाने तुम्हाला म्हणजे आता सर्व जीवनावर बोलतात, कोणी कशावर बोलतात, पण सर्वांच्या जीवनावर बंदी बोलतात. बरोबर. आता सर्व सांगितलं बघ, बंदी सर्वांना जोडून जातं. बरोबर की नाही. तर आपण आता लक्षात ठेवायचं थोडं. ओके. 10 मिनिट 10-15 मिनिट नंतर सांगता करूया. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग काही कारणास्तव करावा लागला. पण त्याचा खरा अर्थ काय होता, सिद्धार्थ गौतमांच्या जीवनामध्ये वयाच्या 10 वर्षापासूनच अनेक घटना घडत चालल्या होत्या. या जगामध्ये दुःख आहे. सिद्धार्थ गौतमांच्या बाबाची 1000 नागर चालत होती अशी जमीन होती. आणि त्या ठिकाणी सिद्धार्थ मजुराकडे जात होते मित्रमंडळांना घेऊन. तर ते बघत होते की कोणाच्या पायात चप्पल नाही. हजारो लोक शेतात काम करतात, कोणाच्या डोक्यात टोपी नाही, कोणाच्या अंगात शर्ट बरोबर नाही, कोणाच्या पायात चप्पल बरोबर नाही. आणि सिद्धार्थ आपल्या स्वतःकडे बघत होते. तर हिरे माणिक मोत्यांनी सजलेलं त्यांचं शरीर, लाखो रुपयांच्या अशा प्रकारे
ते विचारत मित्रांना की हे काय आहे, तर त्यांचे मित्र सांगत की बघा बघ सिद्धार्थ हे असंच आहे, यांनी काम करायचं आणि आपण त्यांच्या जीवावर खायचं. तर तेव्हापासून सिद्धार्थांना खपलं होतं. आणि काही कारणाचं रोहिणी नदीच्या पाण्याचा वाद असेल, काही कारण असेल, कारण तर घडतेच. 29 वर्ष गृहत्याग करावा लागला आणि त्यांनी स्वतः विचार केला की हे दुःख शोधून काढण्याशिवाय राहत नाही, मी हे दुःख शोधून काढण्याशिवाय राहत नाही. का बरं लोकांना दुःख आहे? बघा ना, आपण एवढेच लोक बसला, कोणाचे कपशे कपडे, कोणाचे कसे कपडे, कोणाच्या अंगावर किती सोनं, कोणाचा किती मोबाईल भारी, कोण काय बोलते, कोण काय बोलते, म्हणजे आपल्याला काय वाचा मनाने धनाने परिपूर्ण. मग दुःख कशाचं आहे? आपल्याला बोलता येते, छडा येते, आपल्याला बोलता येते, चालता येते, वाचता येते, खाता येते, पिता येते, काय चांगलं काय वाईट हे पण समजते. मग दुःखाचं कारण का? दुःख काय? दुःख नाही व्हायला पाहिजे ना. आपल्याला भूक लागली, जेवण करता येते, तर दुःख आहे का? तर दुःखाचं कारण भगवान गौतम बुद्धांना सिद्धार्थांना वयाच्या 35व्या वर्षी बुद्धगया या ठिकाणी वैशाखी पौर्णिमेला सकाळी 5 वाजता त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली. त्यांना सम्यक संबोधी प्राप्तीमध्ये त्यांना 4 आर्य सत्य दिसून आले. पहिला आर्य सत्य आहे की जगामध्ये दुःख आहे, कोणीच नाकारू शकत नाही. दुःख आहे. आता अजून अर्धा घंटा बसा, तुमचे पाय दुखतील. अजून अर्धा घंटा बसा, भूक लागेल. अजून अर्धा घंटा बसा, मुलगा घरी आला की नाही, मुलगी घरी आली की नाही, घराला ताला लावला की नाही, लाईट बंद केली की नाही, म्हणजे अनेक प्रकारचे दुःख 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 दुःख. या दुःखाला परिवारच नाही. समजलं ना? पण बुद्धांनी पहिला आर्य सत्य दुःख दाखवलेलं आहे. जगामध्ये दुःख आहे, कोणी नाकारू शकत नाही. दुसरं आर्य सत्य प्रत्येक दुःखाला कारण आहे. आता आपण अजून अर्धा घंटा बसले की कारण काय होईल आपल्या दुःखाचं? पाय दुखतील, दारू पिले काय होईल, लिव्हर खराब होतात, अमुक अमुक खाल्लं काय होईल, कॅन्सर होते, म्हणजे असं दुःखाचे कारण आहे. आपण रस्त्याने चाललो, आपल्या पायाला ठेच लागली, तर कारण कोणतं आहे? की आपण रस्त्याने चाललो म्हणून. आपण जर झोपीत असतो तर पायाला ठेच लागली ते काय? म्हणजे प्रत्येक दुःखाला कारण आहे. हे दुसरं आर्य सत्य. आणि तिसरे आर्य सत्य त्यांना दिसून आलं की प्रत्येक दुःखावर उपाय आहे, म्हणजे दवा आहे. प्रत्येक दुःखावर उपाय आहे, दवा आहे. तिसरा आर्य सत्य. आणि चौथ्या आर्य सत्य त्यांना दिसून आलं की कुठल्याच प्रकारे कोणतं दुःख माझ्यापर्यंत आलं नाही, म्हणून त्यांनी पंचशिलेची निर्मिती केली, आर्य अष्टांगिक मार्गाची निर्मिती केली, 10-12 गीताची निर्मिती केली. आणि त्या माध्यमातून आपल्याला धम्म समजावून सांगितलं की आपण जर पंचशिलाचं पालन केलं तर आपल्या जीवनामध्ये कधीच दुःख येणार नाही. पंचशिला आहे, अष्टशिला आहे, अष्टांगिक मार्ग आहे, आणि 10-12 मार्गावर 10-12 गीतेकडे वळलो की आपल्याला दुःख येणार नाही. दुःख तर यायचे. बघा ना, सर्वात मोठं दुःख दाखवलेलं आहे बुद्धांनी, मृत्यू. मृत्यू अत्यंत दुःख आहे. आता पाय दुखत आहेत आपले, थोडा आपण उभं राहू तर पाय बरे होतील. पोटाला भूक लागली, थोडं आपण जेवण केलं, भूक पण निघून जाईल. खोकला थंडी तापाला आपण दवाखान्यात गेलो तर तोही निघून जाईल. हे एवढं मोठं दुःख आहे मृत्यूचं. आता या फोटो मधलं रूप कधीच वापस येणार, कधीच वापस येणार नाही. करोडो अब्ज लोक अब्ज आहे आणि उदय होतील, पण रमेश भांगेसारखी व्यक्ती होणेच नाही, लक्षात ठेवा. म्हणून आपण अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जात असताना त्या कार्यक्रमाचा आनंद कसा घ्यावा? जेवणात घ्यावा, फिर्यात घ्यावा, लोक जास्त म्हणून घ्यावा नाही. या व्यक्तीचं, जे व्यक्ती आपण पुण्यानं मदन करत आहोत. पुण्यानं मदन म्हणजे पहिला अर्थ पुण्यानं मदन. पुण्यानं मदन म्हणजे की आपण त्या व्यक्तीनं जे काही पुण्य केलं त्यावर आपण मदत देतो, म्हणजे आवा देतो, वा क्या बात आहे, तुम्ही काय काम चांगलं केलं, काय चांगलं केलं, पुण्यानं मदन. म्हणून अशा प्रकारे बुद्धांनी सांगितलेलं आहे की जो व्यक्ती धम्माकडे वळते तो जिवंत आहे. जो धम्माकडे वळत नाही, सकाळी उठला, डबा घेतला, कामावर गेला, कामावून आला, जेवण केलं, झोपला, तो व्यक्ती जिवंत नाही. जिवंत व्यक्ती पाहिजे, एक जिवंत व्यक्ती पाहिजे. म्हणून अशा प्रकारे मागे साहेबांनी मी लगभग 99 पासून ओळखत आहे. माझे ते मित्र आहेत, इथं मी 8-9 वर्ष झाले, तरी कोणाला माहित असो नसो माझे ते जुने मित्र आहेत. आम्ही ठाणा, कोर्ट नाका, तेली गली या ठिकाणी महात्मा ज्योतिबाचा पुतळा आहे, त्या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे कार्य
करत होतो तेव्हापासून माझे संबंध आहे. तर त्यांचे संबंध आणि त्यांचा मी पाहिलेल्या गोष्टी आणि इतरांच्या अनुभवलेल्या गोष्टी अशा खूप काही फरक पडला. बघा, धम्म अनित्यावत्त संखारा उपादवय धम्मिनो उपजित्वा निरुजंती तेसम उपसमो सुखो. बुद्ध म्हणतात जन्म आहे तिथे मृत्यू नक्कीच आहे, त्यात काही शंका नाही. आणि उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचा नियम आहे, म्हणून काही कठीण नाही. आज दुःख आपण कालपासून बघतो, कुटुंब किती रडते, पण एका बाजूने दुःख आहे, एका बाजूने आनंद सुद्धा आहे. एका बाजूने दुःख आहे, एका बाजूने आनंद सुद्धा आहे. जास्त रकडला माणूस किती वेदना होतात, किती आनंद झाला, 2 दिवसाचे निघून गेले, थोडंफार 2 दिवसात आनंदाची गोष्ट आहे. एका बाजूने आनंद पाहिजे, एका बाजूने दुःख पाहिजे. दुःख कशात होते की त्यांच्या गुणाचं दुःख होते. म्हणून भांगे बरोबर भांगे साहेबांच्या बरोबर विचार बोललो तर खूप काही बोलता येईल. थोडक्यात आपण लक्ष ठेवायचं आहे, या कार्यक्रमाला आल्यानंतर इथून काय घेऊन जायचं आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इथून काय घेऊन जायचा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि कोणाही कार्यक्रमाला गेले, कोणा बड्डेला गेले, कोणा लग्नाला गेले, हा आपण तर ऐ वगैरे घेऊन येतो, तो भाग नाही, काहीतरी घेऊन जायचं आहे. पण आज आपण काय घेऊन जायचं आहे तर बघा, हे व्यक्ती अशी मी बघितलेली आहे की एक शेळीचा कळप होता, शेळी मेंढीचा कळप होता, त्यामध्ये वाघाचा बच्चा होता. वाघाचा पिल्लू शेर बच्चा होता. त्यात शेळी मेंढीच्या कळपामध्ये वाघाचा बच्चा होता. तो वाघाचा बच्चा असल्यानं कसा राहील, शेळी मेंढी सारखाच राहील ना, नाचणार शेळी मेंढी सारखाच करणार. एक दिवशी एका व्यक्तीच्या लक्षात आलं, आपण बाबासाहेबांना उदाहरण घेऊया. बाबासाहेबांना लक्षात आलं आणि बाबासाहेबांनी सांगितलं की हे काय करून राहिला तू, जिवंत माणूस कसे जगू शकते, पण तू मेल्यावर तुझं काय, काहीतरी नाव करून जा ना. जिवंत कोणी जगते, किती वर्ष जगला याला अर्थ नाही, किती काय करून गेला याला अर्थ आहे. जिवंत कोणी जगते, तू तर काय करतो, तू हे कोणात माहित आहे काय, हे शेळी मेंढ्या यात कसं राहतं. त्यावेळी सांगत त्याला काना, त्याला एक लावला, इकडे तू यात राहू शकत नाही, तू वाघाची शेराची अवलाद आहे. कोणाकडे तू असा केला नाही पाहिजे, हात पसरवणार पाहिजे. तू कोणाची अवलाद आहे, शेराची अवलाद आहे. शेराची अवलाद आहे की नाही, कोणाकडे असा हात पसरवणार पाहिजे. तेच काम केलं मी आज 10 वर्षे 15 वर्षापासून इतिहास कधी कोणाकडे, कधी राजधानी, कधी कोणाला दार मागत, कधीही कोणाकडून चहा घेतला नाही. आम्ही सुद्धा त्यांनी कधीच पाहिलं नाही. आता इतरांना माहित नाही परिस्थिती काय आहे की नाही, त्यांच्या घराकडे कमी लक्ष होतं, समाजाकडे जास्त लक्ष. म्हणून जो समाजाकडे आपण प्रत्येकाने लक्ष ठेवलं पाहिजे. आपण किती नोकरीवर आहोत, काय कमावतो, काय नाही कमावतो हा प्रश्नच नाही, पण मला काहीतरी समाजात देणे हा माझा काय देणे. त्यांचा जो पैसा ते पैसा देणे, त्यांचा जो टाइम आहे त्यांनी टाइम देणे. काय वाच्यापणाने धनाने बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 20 हिस्सा दान करायचा. किती 20 हिस्सा आपल्याला पैसा दान करायचा आहे. दान करायचा 20 हिस्सा, रोजीना गिनती करून महिन्याचा हिसाब करायचा, महिन्याला 20 दान करायचा. बघा ना, मुस्लिम बांधव, अनेक धर्माचे बांधव, ते आपला काय वायदा म्हणतात असं. आपलं प्रॉपर्टी किती आहे, आपली प्रॉपर्टी 10 लाख 1 लाख 10 लाख असेल त्याचा 20% काढतात, तो अनेक ठिकाणी दान देतात. जो दान देते, दान म्हणजे जमिनीमध्ये, सुपीक जमिनीमध्ये चांगलं पीक पेरणं. दान म्हणजे सुपीक जमिनीमध्ये चांगलं पेर करून जमीन धान्य पेरणं. आता बघा, चांगल्या जमिनीमध्ये आपण 1 किलो धान्य पेरलं तर किती सोयाबीन होईल. 1 किलो सोयाबीन एखाद्या शेतात पेरला तर किती सोयाबीन होईल, 2 किलो होईल का. 1 किलो सोयाबीन कोणते धान्य पेरलं तर शेतकरी म्हणतात 1 किलोला 1 क्विंटल येते. हा होय धम्म. हा धम्म आजही जीवन ठेवते, उद्या जीवन ठेवते आणि परवा जीवन ठेवते. म्हणून आपण धम्माकडे वळलं पाहिजे, समाजासोबत राहिलं पाहिजे. आणि प्रॉपर्टी इस्टेट सर्वांचं कर्तव्य आहे, आपण ते तर केलंच पाहिजे. घराकडे लक्ष दिलं पाहिजे, पण जास्त करून समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी जर आपल्याकडे लक्ष दिलं नसतं तर आज धीरूभाई अंबानी, टाटा, बिर्ला, बाबासाहेब खाली असता की नसता. म्हणून कोणाचंही काय राहत नाही.
आमच्या मीरा आईला पण बरेच दिवस बघून राहिलो, काही खटकलं नाही साहेबांमुळे, पण काही खटकलं नव्हतं. आपला कारभार चालूच आहे, आपला कारभार चालूच आहे म्हणून कोणच कोणाकडे राहत नाही. आता भांगे साहेब गेले, असं वाटतं की या कुटुंबाचं राहील नाही, राहत नाही. 6 दिवसाचे सिद्धार्थ गौतम आणि 6 वर्षाचे भीमराव जगात नाव आहे. कोणीच कोणाला कोण राहत नाही, फक्त आहे तर लोक आहे. म्हणून आपण असा इतिहास घेऊन घेतला पाहिजे, असा आपण डोक्यात घेऊन गेलो पाहिजे विचार की बघा ना, मग सांगितलं ना, अजून 2 मिनिट अजून घेतो. काय बघा, मृत्यूची गोष्ट कशी आहे. जग करते वहा वहा, जग करते वहा वहा, भीमा तुझ्या पाठीमाग खूप, तू कसा होता सांगते अजून तुझ्या फोटो मधलं रूप. तेच रूप आज दाखवून राहिला. किती गर्दी होती का? कशाबद्दल गर्दी होती की त्यांच्या कार्याबद्दल गर्दी होती. कुठून लांब लांबून लोक आले. मला पण अनेक ठिकाणी कार्य जायचं होतं, पण शेवटी मला वापस यावं लागलं. माझा मोठा कार्यक्रम होता, मला अनेक ठिकाणी कार्यक्रम, पण यांच्या का त्यांच्या तरुणांनी मला ठेसलं आणि मला राहावं लागलं. असे साहेब आता बोलले, मी येऊ शकत नव्हतो, पण करुणा झोपू देत नाही ना. करुणा हे झोपू देत नाही, तिथं जाणेच आहे. म्हणून आपण जागृत राहिलं पाहिजे. जो समाजाला धरून, जो समाजाला देवाण करते तो जिवंत आहे, जो समाजाला देवाण करत नाही तो कालच मृत्यू पाहिजे, आजच मृत्यू झालेला आहे. म्हणून काय की बाबासाहेबांनी सांगितलं आपल्याला, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण वागाव, वाघासारखं जगा आणि नाव कमावून जा, शेंडीसारखं म्हणून काय फायदा नाही. 100 वर्ष जगण्यापेक्षा 1 दिवस जगला तरी खूप चांगला आहे. आज धन्यवाद देतो आम्ही. बघा ना, मृत्यू 2 दिवसा अगोदर चांगली बैठक झाली, 2 दिवसा अगोदर चांगली बैठक झाली आणि नेहमीच माझी बैठक व्हायची, कारण की त्यांचे विचार कसे होते. माणूस दोस्ती कशावर करते? विचारावर. रविवारी दोस्ती तर रविवारच्या विचारावर करते, रविवारचा दोस्त रविवारचा विचार करते की नाही. चांगला दोस्त माझा चांगल्याचे विचार करते. अशा प्रकारे आमची दोस्ती चांगली होती. त्यांच्या विचारावर मी दोस्ती करत होतो, त्यांच्या विरोधात विचाराने जात होतो. म्हणून आपण चांगलं आपल्या समाजाला, आपल्या समाजामध्ये किंवा सर्व ठिकाणी आपण मैत्रीमध्ये राहिलं पाहिजे. जो मैत्रीमध्ये आहे तोच जिवंत आहे, जो मैत्रीमध्ये नाही तो जिवंत नाही. अशा प्रकारे कळत आहे. सर्वांचं कल्याण, सर्वांचं मंगल. वेळ झालेला आहे, सर्वांनी हात जोडायचा आहे. बंदीचे आशीर्वाद देत आहे. आता कोणाला बोलायचं नाही ना, ठीक आहे. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. तुम्हा सर्वांच्या इच्छा आकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे पूर्ण होत, बुद्ध बलाने, धम्म बलाने, संघ बलाने तुम्हा सर्वांचे कल्याण हो, मंगल हो, मंगल हो, मंगल हो, सुखी हो. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. शेवट 2 मिनिट सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. आपण आदरांजली सर्वांनी सामुदायिक आदरांजली अर्पण करायचं आहे. 2 मिनिट सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. उत्पन्न होणे आणि नाश पावणे हा निसर्गाचाच नियम आहे. जन्म आहे, मृत्यू
आणि सगळ्याच आहे सर्वांनी शेवट सांगत आहे माझ्यासोबत बोलायचं आहे नथी मे शरणं गय्यं बोधो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् नथी मे शरणं गय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन नास्ति मे शरणं गय्यं सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो बुद्धाय जय भीम आजचा जतनविधी कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो सर्वांचे कल्याण हो सर्वांचे मंगल हो सुखी हो सुखी हो सुखी हो